मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अवघ्या 20 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये एक सुंदर असा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. बिल्डिंगचं एलिव्हेशन आपण पाहून घेऊयात बाहेरून. या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला टोटल 10 बिल्डिंग पाहायला मिळतील. आज तुमच्यासाठी जो फ्लॅट आणला आहे तो ग्राउंड फ्लोअरला आहे, जसं की सुरुवातीला सांगितलेलंच आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलात ना, तुम्हाला बिल्डिंगमध्ये इथे मंदिर वगैरे पाहायला मिळतं आहे. इकडे प्रशस्त अशी तुम्हाला लॉबी वगैरे पाहायला मिळणार आहे. सगळ्या गोष्टी पुढे दाखवणच आहे. तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला इथे कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गार्डनसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या मित्रांनो पाहून घेऊयात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MS05 अक्षय. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एकदम भन्नाट अशी डील घेऊन आलेलो आहे. अवघ्या 20 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्ही एका नवीन बिल्डिंगमध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करू शकणार आहात. व्हिडिओला स्किप करू नका. थोडीशी माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता. मित्रांनो, आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट मधील माजर्ली परिसरामध्ये. माजर्ली परिसरामधील जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे त्याच्या समोरचीच बिल्डिंग असणार आहे. सगळे इकडचे जे टावर्स आहेत ते 7 माळ्याचे आहेत. या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला चांगले अम्युनिटी सुद्धा पाहायला मिळतात, जसं की गार्डन वगैरे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलंच होतं. हा जो फ्लॅट आहे 7 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला आहे. रिसेल फ्लॅट आहे. या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते बदलापूरमध्येच राहतात, परंतु त्यांनी 2 BHK फ्लॅट खरेदी केला, त्याच्यामुळे हा 1 BHK फ्लॅट ते विकत आहेत. फ्लॅटवर कोणत्या प्रकारचं लोन वगैरे नाहीये. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 565 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया लगभग तुम्हाला 400 स्क्वेअर फुटाचा पाहायला मिळतोय. फ्लॅटमध्ये तुम्ही पुढे पाहणार जात किचन ट्रॉलीचं काम वगैरे सुद्धा इकडे केलेलं आहे, कलरिंग वगैरे केलेलं आहे. तर नक्कीच मित्रांनो, 20 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे. मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट वगैरे किती करावं लागणार आहे याची माहिती मी नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला देणार. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आता फ्लॅट पाहून घ्या आणि व्हिडिओच्या एंडिंगला आपण फायनली मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी आता ग्राउंड फ्लोअरला आपण आलेलो आहोत. आता सगळ्यात आधी तुम्ही पाहायला गेलात तर ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला 6 रूम पाहायला मिळतील. त्या बाजूला 4 रूम आहेत आणि माझ्या मागेच 2 रूम आहेत, मी दाखवतो. इथे मध्ये आपल्याला लिफ्ट पाहायला मिळेल. इकडे स्टेअरकेस आहेत, इथूनच तुम्ही बाहेरसुद्धा जाऊ शकता. आता या बाजूला जर पाहणार तर इकडे 2 रूम आहेत. आपल्या रूमच्या बाजूला अजून एक रूम पाहायला मिळेल. लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. आता फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी पाहणार तर नेहमीप्रमाणे तुम्हाला इकडे एक लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय. लिव्हिंग रूममध्ये फॉल सिलिंग तर आहे, परंतु आपल्याला कोणत्या प्रकारची बाल्कनी वगैरे पाहायला मिळत नाही. 20 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेजमध्ये तुम्ही या 1 BHK फ्लॅटला नक्कीच खरेदी करू शकता. आता इकडे पाहणार तर हॉलमध्ये जी बाल्कनी नाही आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला बॉक्स ग्रिल वगैरे लावून दिलेले आहेत. या ठिकाणून जर पाहायला गेलं तर बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता. ग्राउंड फ्लोअरला भरपूर फ्लॅट आहे, तिकडे सोसायटी रजिस्टर वगैरे झालेली आहे. सो आहे आपला लिव्हिंग रूम. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच होतं. मेंटेनन्स 1190 रुपये या बिल्डिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे. सर हा आहे आपला लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमची साईज जर तुम्ही पाहायला गेलात तर स्ट्रेट तुम्ही इकडे मागे आलात ना तर असं तुम्हाला 14 फुटाचा एरिया पाहायला मिळतो आहे आणि आडवा तुम्हाला 9 फुटाचा एरिया पाहायला मिळतो आहे. 14 बाय 9 फुटाचा हा तुम्हाला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आहे. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात. इकडे राईट साईडला आलात ना तर इकडे तुम्हाला सेपरेट बाथरूम पाहायला मिळतं आणि बाथरूमच्या बाजूला इकडे तुम्हाला किचन पाहायला मिळणार आहे. किचनमध्ये किचन ट्रॉलीसुद्धा लावलेले आहेत. बेसिकली रिसेल फ्लॅट आहे. या फ्लॅटचे ओनर इथे राहत होते, परंतु त्यांनी 2 BHK फ्लॅट विकत घेतला, त्याच्यामुळे हा रूम खाली केला आहे आणि हा विकण्यासाठी तुमच्यासाठी इकडे उपलब्ध आहे. तर किचनमध्ये एंट्री करूयात. तर किचनमध्ये पाहणार तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे एक विंडो आहे, जिकडे सुद्धा बॉक्स ग्रिल लावलेले आहेत. इथे पाहणार किचनची साईज तुम्ही एंड टू एंड बघा. हे बघा ट्रॉलीज वगैरे आहेत, ते सगळ्या वर्किंग आहेत. या बाजूला सुद्धा थोडं युनिक त्यांनी असं काहीतरी डिझाईन केलेले आहे. पोटमाळा वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर हा झाला आपला किचन पाहून झाल्यानंतर पुढे जाऊयात. मित्रांनो, व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. पुढे जाऊयात. आता इथे सगळ्यात आधी पाहणार तर इथे तुम्हाला बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे आणि याच्या बाजूला इथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळणार आहे आणि वेस्टर्न टॉयलेटच्याच बाजूला इकडे तुम्हाला एक सेपरेट बेडरूमसुद्धा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, 20 लाख रुपये प्राईस आहे. या ठिकाणी 1 BHK फ्लॅट जे येतात ते 25-26 लाखाला येतात. नक्कीच तुमचं बजेट जर कमी असेल आणि स्टेशनपासून 15 मिनिटं चालत अंतरावरती फ्लॅट बघत असाल तर या फ्लॅटला खरेदी करण्याचा विचार करू शकता. हे बघा हा आहे आपला बेडरूम. ठीकठाक साईज आहे मित्रांनो. इथे तुमचा एक बेडसुद्धा राहू शकतो. या बाजूला तुम्ही कपाट वगैरे तुमचं ठेवू शकता आणि इथे एक विंडोसुद्धा आहे व्हेंटिलेशनसाठी. इथे जे ग्रिल लावले ते बॉक्स ग्रिल लावलेले. समोर तिकडे गार्डन वगैरे मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलंच होतं. लगेच लिव्हिंग रूमकडे जाऊयात आणि आता व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती देतो. आय होप मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आता या फ्लॅटला जर खरेदी करायचं म्हटलं तर मित्रांनो, तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी किमान 2 लाख रुपये असायला पाहिजेत, जर तुम्हाला सॅलरी 25 ते 30 हजारामध्ये असेल तर.
बाकी सॅलरी जर कमी असेल आणि जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त असेल तर त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या फ्लॅटला आरामात खरेदी करू शकता. हा रिसेल फ्लॅट होता मित्रांनो. या बिल्डिंगला 5-6 वर्ष झालेले आहेत, सोसायटी रजिस्टर झालेले आहे आणि त्याचबरोबर ओसी सुद्धा आलेले आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही नॅशनल बँकेमध्ये होम लोन आरामात करू शकता. अधिक माहितीसाठी कॉल करा. स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. थँक्स फॉर वॉचिंग.